मैत्रिणींनो, आज आम्ही जाणार आहोत फिरायला. सगळ्या मैत्रिणी आज सोमवार आहेत, एका अशा छान ठिकाणी जाणार आहेत. ते सरप्राईज आहे तुम्हाला सगळ्यांना. चला तर आपण नंतर बघूया कुठलं सरप्राईज आहे ते. सर्वांना सर्वप्रथम श्रावणी सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आम्ही सर्व मैत्रिणींनी ठरवले होते की इकडे एक ठिकाण आहे, तिथे फक्त श्रावण महिन्यातच समुद्रातून शिवलिंग प्रगट होते. ते शिवलिंग म्हणजे रहस्यमय. वर्षातनं एकदा श्रावण महिना येतो आणि तेव्हाच ते प्रगट होते. सो आता आम्ही सर्व मैत्रिणींनी सितारा करून तिथे जाण्याचे ठरवले आणि इतरही नैसर्गिक झाडे वगैरे आजूबाजूला झाडी बिडी बघून खूप छान वाटलं. आमचा तिथपर्यंतचा बीचपर्यंतचा प्रवास खूप सुंदर झाला, गप्पा मारत वगैरे. तर बघा आता आम्ही किहिम बीचला वळणार आहोत. आता जवळच थोड्या अंतरावर किहिम बीच आले आहे. असं छान रस्त्याने झाडे, हिरवीगार झाडे बघून मला खूप आनंद झाला. सो आम्ही आता किहिम बीचच्या स्टँडवर पोचलो आहोत. तिथे आम्ही सितारा लावतो आणि छानपैकी बीचवर जाणार होता. पण आम्ही जरा थोडं लवकरच पोहोचलो, म्हणजे तिथे अजून भरतीच होती. जो अर्ध्या तासाने ओहोटी येणार होती. ओहोटी आल्यावरच समुद्राला पाणी कमी होऊन आणि ओहोटी दिसायला लागते. तर आम्ही तिथे अर्धा तास छान एन्जॉय केलं, गप्पा मारल्या आणि बघा आता समुद्राच्या इथे आलो आहोत. छान बघा, भरपूर लोक आहेत तिथे. प्रत्येक जण तिथे दर्शनासाठी येतो. खूप गर्दी आहे. थोडं पाणी असतं जायला, थोडं खडकांवरनं जायला लागतं. बघा असं छान शिवलिंग आहे. फक्त वर्षात एकदा श्रावण महिन्यातच येते आणि ती पाण्यातच राहते. सो आम्ही तिथे छान दर्शन घेतलं, फोटोही काढले वेगवेगळे. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला म्हणजे आवासला गेलो. आवासला नागोबाचं छान मंदिर आहे पूर्वकालीन. तिथे आवासला छान यात्रा भरते, नागोबाची यात्रा. सो आम्ही त्या मंदिरात गेलो. बघा बाहेरचा आवाज किती छान आणि स्वच्छ आहे मंदिराचा आवाज. दीपमाळ आहे तिथे. आणि आतमध्ये गेलो. बघा तिथे नवसाच्या घंटा असतात आणि खाली नागोबाची मूर्ती आहे. नवसाला पावणारा नागोबा आहे. असं छान आम्ही तिथे सगळ्यांनी दर्शन घेतलं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.